नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण रिपीटिंग नंबरचा स्क्वेअर काढण्याची पद्धत शिकणार आहोत. रिपीटिंग नंबर म्हणजे काय असतात? तर समजा 1 1 1 आपल्याला दिलेला असणार, 3 3 3 3 दिलेला असणार, 4 4 4 4 जर दिलेला असणार. अशा संख्येचा जर आपल्याला स्क्वेअर काढायचा असणार, तर तो सोप्या पद्धतीने आपण कसा काढू शकतो ते आपण आता पाहणार आहोत. तर या प्रकारच्या नंबरची जर स्क्वेअर काढायचे असणार, तर त्याच्या मुख्य 3 पद्धती आहे. तर पहिली पद्धत काय आहे? पिरॅमिड मेथड. पिरॅमिड मेथड ही कोणावर काम करते? जिथे नंबर 1 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 च्या फॉर्म मध्ये जे नंबर असणार त्या नंबरवर आपण पिरॅमिड मेथड वापरतो. दुसरी मेथड आहे मल्टिप्लिकेशन मेथड. मल्टिप्लिकेशन मेथड आपण 2 4 5 या नंबर्सवर वापरतो आणि गॅप अँड फिल मेथड आहे ती आपण 3 6 9 या संख्यांवर आपण वापरतो. तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरच्या सिरीज बद्दल पाहू. तर सिरीज मध्ये जेव्हा 1 नंबरची सिरीज असते तेव्हा आपण अंक मोजणे सगळ्यात पहिल्यांदा करतो की किती 1 त्या अंकात आहे. पहा इथे एक उदाहरण दिलेलं आहे 1 1 1 1 1 तर 5 टाइम्स 1 आहे. जितके 1 त्या नंबर मध्ये आहे तिथपर्यंत आपण चढत्या क्रमाने ते नंबर्स लिहितो म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये. आता इथे किती आहे 5 म्हणजे असेंडिंग ऑर्डर काय झाली 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर परत तिथून डिसेंडिंग ऑर्डर आपण चालू करतो 4 3 2 1. तर हा या नंबरचा स्क्वेअर झाला. काय आहे 1 2 3 4 5 4 3 2 1. म्हणून या मेथडला पिरॅमिड मेथड म्हटली जाते. तर पहा आपण पिरॅमिड कसा असतो? एक ट्रायंग्युलर शेप असतो. तर त्या प्रकारची ही मेथड असते. पहा 1 असतो हा 1 चा स्क्वेअर आहे. 1 टू 1 जर म्हटलं तर हा 11 चा स्क्वेअर आहे. तर 11 मध्ये किती असतात? 2 अंक असतात. म्हणून आपण काय करतो 1 2 आणि परत 1 लिहितो. त्याच्यानंतर काय आहे 1 2 3 2 1 तर हा 1 1 1 चा स्क्वेअर झाला. म्हणजे काय झालं? त्याच्यात किती अंक आहे? 3 म्हणजे 1 2 3 2 1 हा याचा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर 1 2 3 4 3 2 1 याच्यात किती अंक आहे 4 अंक आहे म्हणून 1 2 3 4 3 2 1 हा याचा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर किती झाले 1 2 3 4 5 4 3 2 1 तर 1 2 3 4 5 चा स्क्वेअर म्हटलं तर हा स्क्वेअर होईल. तर असंच आपण कुठपर्यंत करू शकतो 1 1 1 असे 9 टाइम्स आपले जर 1 असणार तोपर्यंत आपण ही सिरीज वापरू शकतो. तर याच्या स्टेप्स काय परत एकदा पाहू. काउंट द टोटल नंबर ऑफ डिजिट्स. तर त्यांना आपण एन डिजिट्स म्हणणार. तर टोटल किती 1 आहे आपल्या संख्येमध्ये ते आपल्याला सर्वात पहिल्यांदा मोजायचे आहे. त्यानंतरची स्टेप 2 काय राईट नंबर फ्रॉम 1 अप टू एन देन बॅक डाऊन टू 1. तर 1 नंबर पासून एन नंबर पर्यंत. एन नंबर काय होता किती 1 आहे आपल्या नंबर मध्ये ते म्हणजे एन. तर 1 पासून एन पर्यंत चढत्या क्रमाने लिहा आणि नंतर पुन्हा 1 पर्यंत उतरत्या क्रमाने लिहा. तर हा याचा फॉर्म्युला झाला. 1 नंबर असलेल्या अंकांचे सगळ्यात सोपी स्क्वेअर काढण्याची ही एक पद्धत आहे. आता बाकीचे जे नंबर आहे 2 4 आणि 5 2 4 5 साठी आपण ह्या वरच्याच मेथडचा उपयोग करून काढू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यात काय करतो जो पण नंबर आपल्याला काढायचा आहे समजा मी एक नंबर घेतो साधा सिंपल 22 नंबर घेतो. जर मला 22 चा स्क्वेअर काढायचा आहे तर मी काय करणार 1 च्या मालिकेतील मूळ आकृतीबंध काढणार म्हणजे बेस पॅटर्न ऑफ 1. तर 22 लाच मी काय म्हणू शकतो बेस पॅटर्न ऑफ 1 म्हणजे काय तर 22 ला मी काय म्हणू शकतो 11 इंटू 2. मला काय करायचं आहे 22 चा स्क्वेअर काढायचा आहे. मी त्याला काय म्हटलं 11 इंटू 2 चा स्क्वेअर. तर यालाच आपण काय म्हणणार 11 चा स्क्वेअर इंटू 2 चा स्क्वेअर. तर हाच तो फॉर्म्युला आहे इथे खाली दिलेला. हा झाला 11 चा स्क्वेअर म्हणजे काय आहे बेस पॅटर्न ऑफ 1 चा स्क्वेअर आणि हा 2 चा स्क्वेअर म्हणजे ज्या अंकाचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. तर 11 चा स्क्वेअर काय असतो 1 2 1 आणि 2 चा स्क्वेअर काय मल्टिप्लाइड बाय 4. तर याचा आन्सर किती येईल आपलं 484. तर 22 चा स्क्वेअर काय झाला 484. तर हे असंच आपण 2 2 2 2 2 चा स्क्वेअर काढू शकतो 4 4 4 चा स्क्वेअर काढू शकतो 5 5 5 चा स्क्वेअर आपण काढू शकतो. आपण याच पद्धतीने 3 चा 6 चा 9 चा 7 चा कोणत्याही अंकाचा काढू शकतो. पण नॉर्मली ही मेथड आपण 2 4 5 साठी वापरतो. 7 आणि 8 ला आपण ही मेथड वापरत नाही कारण काय होईल 7 आणि 8 ला हा जो स्क्वेअर येईल हा 49 येईल आणि 49 ने त्या मोठ्या संख्येला मल्टिप्लिकेशन करणं आपल्याला कठीण जाईल. तसंच 8 च्या वेळेस काय येईल 64 येईल. तेव्हा पण आपल्याला जो पण संख्या असणार त्याला मल्टिप्लिकेशन करणं कठीण जाईल. त्यामुळे आपण 7 8 साठी वापरत नाही. वापरायचा असणार तर वापरू शकतो त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. हा फॉर्म्युला आपला प्रत्येक अंकासाठी इव्हन 3 6 9 साठी पण आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पण 3 6 9 चा काढण्याची आपल्याकडे अजून एक सोपी मेथड आहे. ते आपण याच्यानंतर पाहणार आहोत. तर मल्टिप्लिकेशन रूलचं आपण एक्झाम्पल पाहू. पहा 222 चा मला जर स्क्वेअर काढायचा आहे तर मी 222 ला कसं लिहू शकतो तर 111 इंटू 2 चा होल स्क्वेअर. याचा अर्थ काय 111 चा स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर. तर 111 चा स्क्वेअर काय होतो 1 2 3 2 1 इंटू
4. तर हे इथे आपल्याला काढता येईल. त्याच्यानंतर आपल्याला फक्त या 4 नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर या प्रकारे आपलं आन्सर राहील. काय आहे 2 2 2 चा स्क्वेअर म्हणजेच काय आहे 1 1 1 चा स्क्वेअर ते काय आहे 1 2 3 2 1 इंटू 4. तर त्याचे आन्सर किती आलं 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 1 कॅरी 4 2 जा 8 and 1 9 and 4 1 जा 4. तर 4 9 2 8 4 हे आपला आन्सर झालं. त्यानंतर 4 आणि 5 साठी आपण हे कसं वापरतो तर सेम आहे. जर समजा आपल्याला 4 4 4 चा स्क्वेअर काढायचा आहे तर यालाच आपण काय लिहू शकतो 1 1 1 इंटू 4 होल स्क्वेअर. तर 1 1 1 चा स्क्वेअर हा झाला 4 चा स्क्वेअर 16 झाला. तर 16 1 16 16शी 6 आजच्याला 1 16 दुने 32 32 आणि 33 शी 3 आजच्याला 3 16 त्रिक 48 48 आणि 3 51 आजच्या आले 5 16 दुने 32 आणि 5 39 आजच्या आले 3 16 1 16 16 आणि 3 19. तर हे आपलं आन्सर झालं. तसंच इथे 5 5 5 चा स्क्वेअर काढायचा आहे यालाच आपण काय म्हणू शकतो 1 1 1 इंटू 5 चा होल स्क्वेअर. तर 5 चा स्क्वेअर झाला 25 1 1 1 चा स्क्वेअर झाला 1 2 3 2 1. तर 25 इंटू 1 2 3 2 1. तर याचे आन्सर किती येईल 308025. 25 1 25 5 आजचे आले 2 25 दुने 50 आणि 2 52 आजचे आले 5 25 त्रिक 75 आणि 5 80 हातचे आले 8 25 दुने 50 आणि 8 58 हातचे आले 5 25 1 25 आणि 5 30. तर हे त्याचं आन्सर झालं. तर हे आपण कोणत्याही नंबर साठी काढू शकतो. मला जर समजा 5 5 5 5 5 याचा जर मला स्क्वेअर करायचा असणार तर मी काय करणार याला 1 1 1 1 1 चा स्क्वेअर करणार इंटू 5 चा स्क्वेअर करणार. तर 1 1 1 1 5 टाइम्स 1 चा स्क्वेअर काय येईल 1 2 3 4 5 4 3 2 1 इंटू 25. तर याचं जे पण उत्तर येईल ते आपण इथे लिहिणार. त्यानंतर आहे 369. जर आपले रिपिटेटिव्ह नंबर असणार तर त्यांच्या स्क्वेअरचे शॉर्टकट मेथड आपल्याला आता पाहिजे आहे. तर या 369 ला आपण मॅजिक ट्रिओ म्हणतो. का मॅजिक ट्रिओ म्हणतो पहा आपल्याला 3 चा स्क्वेअर माहित आहे काय असतो 9 पण मी त्याला 09 म्हटलं कारण मला 2 अंक पाहिजे होते म्हणून. 6 चा स्क्वेअर माहित आहे आपल्याला 36 9 चा स्क्वेअर माहित आहे आपल्याला 81. तर आपल्याला समजा आता 333 चा स्क्वेअर काढायचा आहे. 333 मध्ये किती अंक आहे तर 3 अंक आहे. मी काय करणार 3 संख्या असल्या तर मी 1 2 3 आणि 1 2 3 या प्रकारचे मी 2 लाईन्स काढून घेईल. त्याच्यात जी सगळ्यात राईट हँड साइड वाली लाईन आहे तिथे मी 9 लिहिणार. कोणता 9 हा वरचा 9 आणि ही जी मधली लाईन आहे म्हणजे किती संख्या आहे 3 संख्या सोडून 1 2 3 या 3 संख्या सोडून जी संख्या येईल तिथे मी हा 0 लिहिणार. आता याच्यानंतरचं काम आपलं सोपं आहे. हे जर आपण एकदा लिहिलं तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर इथे जो पण नंबर येईल तो -1 करतो. इथे आणि इथे दोघही ठिकाणी जो पण नंबर येईल तो -1 करतो. 9 - 1 8 आणि परत 9 - 1 8 आणि इथे जे पण नंबर येतील त्या दोघं नंबरला आपण +1 म्हणणार. हा जो नंबर असणार त्याच्यात +1 नंबर म्हणणार. तर 0 + 1 1 1. तर या प्रकारे हे गणित आपण सॉल्व्ह करतो. पहा इथे खाली दिलेलंच आहे. पहा 333 ला आपण इथे 9 म्हटला त्याच्यात काय केलं -1 -1 इथे 8 8 झाले. इथे 0 लिहिला त्याच्यात +1 +1 1 1 झाले. तर हे आपलं टोटल आन्सर झालं 1 1 0 8 8 9. सेम मेथड आपण 6 साठी वापरतो. आता म्हणला समजा 6 6 6 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर मी काय करणार 1 2 3 आणि 1 2 3 हे 6 डॅश मी काढून घेणार आणि काय करणार 6 चा स्क्वेअर किती असतो 6 स्क्वेअर किती असतो 36. तर त्याच्यातला 3 इथे लिहिणार आणि 6 इथे लिहिणार. 6 मधून 1 मायनस करणार 5 5 3 मध्ये 1 ऍड करणार 4 4. तर 4 4 3 5 5 6 हे आपलं आन्सर झालं. सिमिलरली मला समजा 1 2 3 4 5 6 7 8 8 6 जर असणार तरी सेम मेथड आहे. काय करणार मी 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 राहील तर इथे कोणता अंक येईल तर इथे येईल 3 आणि त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 इथे कोणता अंक येईल 6. हे कुठून आणले 3 आणि 6 तर या इथून 36 मधला 3 इथे आणि 6 इथे. तर याचे आन्सर काय होईल 6 - 1 5 5 5 5 5 5 5 आणि 3 + 1 4 4 4 4 4 4. तर इतके 4 हे आपलं आन्सर येईल. तर हे टोटल अंक 3 पासून ह्या 4 पर्यंत किती अंक राहतील 8. हा 8 कुठून आणला तर आपल्याला ज्याचं आन्सर काढायचं होतं त्या 6 ची संख्या किती आहे 8 आणि इकडचे राहिलेले किती राहतील 8. तर टोटल 8 आणि 8 16 नंबर्स राहतील. सिमिलर आपलं 9 साठी असणार तर 9 चा स्क्वेअर काय असतो 9 चा स्क्वेअर असतो 81.
9चा स्क्वेअर 81 असतो. इथे आपल्याला किती 9 नंबरचा काढायचा आहे, तर 5 टाइम्स 9 आहे. 9, 9, 9, 9, 9. तर 5 टाइम्स 9 आहे. 81चा जो 1 आहे, तो या पोझिशनला जाईल आणि 8 या पोझिशनला जाईल आणि त्याच्या समोर 4 0 येतील. 8च्या समोर 4 9 येतील. 4 0 कसे आले? 1 मायनस 1 म्हणजे 0 आणि 8 प्लस 1 हे 9 झाले. तर हे आपलं लास्ट आन्सर असणार. 9 9 9 9 8 0 0 0 0 1 हे आपलं लास्ट आन्सर असणार. तर परत एकदा सांगतो काय काय पाहिलं आपण. सगळ्यात पहिल्यांदा आहे पिरामिड रूल. तर पिरामिड रूल काय म्हणतो की जितके पण 1 असतील तितके काउंट अप करायचे आणि परत काउंट डाऊन करायचे. जर समजा 4 1 असणार, त्याचा जर मला स्क्वेअर काढायचा असणार, तर मी कसं लिहिणार? 1 2 3 4 3 2 1. हे झालं आपला पिरामिड रूल. त्यानंतर मल्टिप्लिकेशन रूल काय आहे? जे 1 नंबरसाठी आपण जो पिरामिड रूल वापरतो तो वापरावाच लागेल. टू जे पण डिजिट आहे म्हणजे 22, 44, 55 जे पण डिजिट असणार त्याचा स्क्वेअर करायचा. तर 2 चा स्क्वेअर करू शकतो, और 4 चा स्क्वेअर करू शकतो, और 5 चा स्क्वेअर करू शकतो. त्यानंतर स्प्लिट अँड फिल रूल आहे. स्प्लिट आणि फिल रूल आपण कोणाला वापरतो? 33 ला वापरतो, 66 ला वापरतो आणि 99 ला वापरतो. तर त्याच्यात काय आहे? आपण 3 चा स्क्वेअर कन्सिडर करतो. 3 चा स्क्वेअर आपण 09 कन्सिडर करतो, डायरेक्टली 9 नाही. 6 चा स्क्वेअर आपण 36 घेतो आणि 9 चा स्क्वेअर आपण 81 घेतो. हे जे स्क्वेअर्स आहे म्हणजे 3 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 9 स्क्वेअर हे जे स्क्वेअर आहे याला बेस स्क्वेअर म्हणून कन्सिडर करतो. लेफ्ट साइडचे जे नंबर असतील त्यांना +1 करतो आणि राईट साइडच्या नंबरला -1 करतो. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. चला सांगा. 1 1 किती 1 आहे पहा. 1 2 3 4 5 6 याचा स्क्वेअर काय येईल? तर साधं सिंपल आहे. 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1. त्याच्यानंतर 5 5 5 चा स्क्वेअर जर करायचा असणार तर आपण काय करतो? 1 1 1 चा स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर आणि 6 6 6 4 टाइम्स 6 चा स्क्वेअर जर करायचा असणार तर तो आपण काय करतो? 6 चा स्क्वेअर पहिले आपला काय असतो? 36. तर किती नंबर्स आहे? 1 2 3 4 या पोझिशनला 3 येणार. परत 1 2 3 4 या पोझिशनला 6 येणार. रिमेनिंग नंबर मध्ये इकडून काय करतो आपण? तर -1 करतो. इकडे काय करतो? +1 करतो. तर इथे येतील 5 5 5 इथे येतील 4 4 4. तर हे झाले आपले अँसर्स. तर आता तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला या प्रकारचे नंबर कुठेही भेटले तिथे त्याचा स्क्वेअर करून पहा.